थोडी मला वाटते आपला आता मॅच सुरू होते, थोडी शांतता घ्या. रेहान नॉन स्ट्राइक. साकिब गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय जुनेद. क्वालिफाईंग मॅच या सामन्यातून जिंकणारा संघ सहारा मांजरोणा संघासोबत खेळणार आहे. चला 5 खेळा किंजरोली आपला टाइम सुरू झाला हेही लक्षात घ्या. आपल्याला फक्त मिळतात 25 मिनिट्स अर्थात 25 मिनिटात आपल्याला इनिंग संपवायची आहे. पहिला चेंडू जुनेद रायडम ओव्हर द विकेट. रेहान साडी निर्धाव चेंडू चांगल्या गतीने चेंडू फेकला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय रेहान. किंजरोली संघासाठी आज सकाळपासून त्यांनी चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केली. पहिलं आणि तिसरं षटक तो संघासाठी हाताळतो. मागील सामने आपण पाहिले. जुनेद एक मॅच विनर गोलंदाज म्हणून नक्कीच तो किंजरोली संघासाठी एक मोठा वाडा उचलतो प्रत्येक मॅच साठी. रेहान यावेळेस मात्र एक अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. चांगलं क्षेत्ररक्षण स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं, कारण बीट केलं तर फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही. रेहानने आपल्या चेंडूच्या वेगाने आणि उसळीने कुठल्याच स्पॉटवरून उसळता चेंडू फलंदाजाला समजू शकला नाही. बॅकफुटला जाऊन किंवा फ्रंट फुटला जाऊन चेंडू खेळावा या द्वंद्वामध्ये चेंडू निघून गेला आणि अतिरिक्त बाउन्स मिळाल्यामुळे जे यष्टीरक्षकालाही तो चेंडू गॅदर करण्यासाठी कठीणाई झाली. पुन्हा एकदा रेहान लगातारचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. अचूक टप्प्या खराब क्षेत्ररक्षण. 22च्या स्वरूपात येतील 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. सहारा मांजरोणा संघाचा कर्णधार आपला संघ मैदानात उपलब्ध करायचा आहे, कारण यानंतर लगेचच तुमचा मॅच आहे. चालू सामन्यातून विजयी संघ तुमच्या समोर खेळणार आहे. तर सहारा मांजरोणा संघ आपण ऐकत असाल तर कृपया मैदानात आपला संघ दाखल करायचा आहे. चांगली गोलंदाजी रेहानची, जशी आपण जुनेदची, जसे आपण पाहतो की 2 फलंदाजांमध्ये पार्टनरशिप असते, ते गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची पण पार्टनरशिप खूप गरजेची असते. यावेळी शॉट प्लेचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाही, कारण पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला चौकार रेहानच्या बॅट मधून येते. धन्यवाद डीजी. 8 धावा होत आहेत. ह्या 2 चौकार आल्या. यावेळेस ऑफस्टॅम्पच्या भरपूर बाहेर. नक्कीच मुख्य पंच रेहान परदेशी सरांचा येतो इशारा. एसीटीचं वाईड बॉल. अतिरिक्त धाव स्वेर मारा करतोय तो रेहान, आणि या स्वेर मारामुळे संघाचा एकेरी धावसंख्येने भर पडते. संघाची धावसंख्या होते 9. बिनबाद 9. रेहान आणि साकिब प्रारंभिक फलंदाज. अप्रतिम चेंडू, सुरेख लाईन लेंथ, अचूक टप्पा आणि भेदक मारा इथं पाहायला मिळतोय तो जुनेदचा. या गोलंदाजीमध्ये त्यांनी 3 चेंडू निर्धाव टाकलेत. हा असं म्हणता येईल की क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाही. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून तो एक चौकार गेला नाही. ते एक चांगलं षटक आपण पाहिलं असतं जुनेदचं, नो डाऊट. एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. नक्की या सामन्यात तरी गोलंदाजाचं वर्चस्व राहिले. यावेळेस मात्र पुढे पिच केला आणि चूक जुनेदला पडते महागात. आणखीन एक येतोय चौकार. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. तब्बल 135वा चौकार पाहिला आपण या माणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 13 धावसंख्येवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज
सौद. पहिल्यांदा स्ट्राईक मिळते ती साकिबला, कारण पहिलं षटकातील 6च्या 6 चेंडू खेळले ते रिहाननी. तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळले रिहाननी, ज्यामध्ये एक बाईचा चौकार आला संघाला आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले तरी रिहान. आपण आता एक अनोखा ढंग आहे त्याचा. साऊथ आफ्रिकन अँड्रू हॉल सारखी बॅटिंगचा टान्स पाहायला मिळतो रिहानचा. हा चांगला चेंडू खोलवर टाकला होता. इथे संधी होती, खराब क्षेत्ररक्षण होत आहे किंजरोल संघाकडून. शॉट लेगला एक धाव मात्र मिळते साकिबला. साकिब आपलं अकाउंट ओपनिंग करते, खातं खोलते आणि संघाचा धावसंख्येत एकेरी धावांनी भर टाकतोय. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14च्या घरामध्ये. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव मिळेल रिहानला. एक धाव आणि संघाच्या धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पोहोचेल 15 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो एक अनोख्या ठिकाणी. हा चांगला फटका आहे साकिबच्या बॅट मधून. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, पण वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे योगेश पेणकर यांच्यावरचं संगीतबद्ध झालेलं गाणं आपण ऐकत होतो. उद्या त्याला मैदानात खेळताना पाहाल तुम्ही. चेतन दादा उतेकर मित्रमंडळाच्या वतीने पहिला सामना उद्या आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा स्लोवरहून अटेम्प्ट केला होता, पण पंच वाईट घोषित करतात या चेंडूला. का डाव्या एसटीच्या खूप बाहेर हा चेंडू पिच केला होता आणि लेग स्पिन अपेक्षित होता तितका झालाही नाही सौथचा. चांगलं व्हेरिएशन होतं सौथचं. फिंगर रोल्स केले होते चेंडूवर, त्याने बोट फिरवली होती. यावेळेस मात्र फास्टर वन कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. खराब थ्रो. कोणी कुठे थ्रो करायची यामध्येच तिळपीट उराळी ती सगळ्या क्षेत्ररक्षकांची. सगळे एकामेकाला दोष देत आहेत. कीपर सांगतो माझ्याकडे फेकलं पाहिजे, क्षेत्ररक्षक सांगतोय गोलंदाज तिथं पोहोचला पाहिजे होता. आणि गोंधळ सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहिले. मानसिकता, टेम्परामेंट चेक होतं ते क्रिकेटमध्ये. तुमचा संयम, बऱ्याच वेळेस त्याची परीक्षा होते. अग्नी परीक्षेतून तुम्हाला जावं लागतं, एखादा सामना जरी जिंकावाचा लागला तरी. हा चांगला स्ट्रोक, जिथं क्षेत्ररक्षक नाही तिथेच हा स्ट्रोक केलाय. सगळ्यात सेफ झोन क्रिकेटमध्ये. डाऊन द विकेट चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. 21 धावा झाल्यात. टॉस हरल्यानंतर तुडील प्रथम फलंदाजी करताना. हा चांगला चेंडू खोलवर टाकला होता, तब्बल यॉर्कर टाकला होता सौदनी. एकच धाव मिळते रिहानला. रिहान येते ना सेकंडला षटकाचे होते. सांगता 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे तुडील संघाची. टॉस हरल्यानंतर 22 धावा, बिनबाद 22. चांग 26 धावा. चुकीची
क्षेत्ररक्षण लावून घ्या. किंजलोळ वेळ घेत आहे, आपल्याला 25 मिनिटं मिळतात आणि टाइम काउंटिंग सुरू आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा मिनिट खर्च घालताय तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये बॅट्समननी व्यतीत केलेला काळ धरला जाणार नाही, पण तुम्ही घालवलेला वेळ नक्की त्याच्यात काउंट होईल. खूप वेळ मैदानात तुम्ही घेताय, कारण आपल्याला आज सेमी फायनल खेळायचं आहे, एक क्वार्टर फायनल आपल्याला खेळायचं आहे. 26 धावा झाल्या 2 षटकानंतर. जुनीद आणि सौद जुनीद आपल्या वैयक्तिक कोड्यातील शेवटचं षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी उंचावर मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाही रिहानच्या. धाव मात्र मिळत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते आणि रिहानची खासियत आहे, सातत्याने तो लगातार निर्धाव चेंडू टाकू शकतो. ही गोलंदाजी त्याच्या ओळख आहे जुनीदची. रिहानला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. रिहानच्या थोडा झुंजताना दिसतोय, धावांसाठी झगडताना दिसतायत दोन्ही फलंदाज. धावा आल्या तशाही, पण पाहिजे तसा मनात जोगे बरोबर टायमिंग मात्र होत नाहीये. यावेळेस सुद्धा चांगला वडका म्हणता येणार नाही. मिडविकेटच्या दिशेने मिळेल फक्त एकच धाव. पाहते चिडचिड रिहानची, आपल्याला त्याचे एक्सप्रेशन दिसतील तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या वर्कनी जर त्याचा क्लोजअप घेतला तर, कारण खूप नाखुश आहे तो स्वतःवर. त्याला अपेक्षित आहे त्याप्रमाणे त्याच्या बॅटला चेंडू लागत नाही. कदाचित बॅट रुसली त्याची या सामन्यासाठी, तरी धावा आलेत त्याच्या बॅटमधून. तशाही 2 चौकार आल्यात रिहानकडून. बॅटीकडा घेतले, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होणे. हा चेंडू थांबणार नाही. या रेस मध्ये, मॅरेथॉन मध्ये विजय होतोय तो चेंडू. सीमारेच्या पार चौकार. त्या घडीची म्हणजे रिहान जे काही करायचं ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. कडे गमतीवर तर जग सुद्धा टाळ्या वाजवतं. पण हिंमत हारली नाही पाहिजे रिहाननी, कारण आतापासून तो 2 षटकं खेळतोय. त्याची नजर बसली चेंडूवर. आणखीन 3 षटक आहेत, हे तिसरं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी करतोय रिहान, पण थोडासा नाखुश दिसतोय, टेम्परामेंट गमावताना दिसतोय. साकिब हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळला. लेग कट करण्याचा प्रयत्न होता. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने जाऊन ऑफसाईडला तो चेंडू पकडला. 1 धाव मिळते. आता रिहान जातोय स्ट्राईकला. 1 धावाने संघाची धावसंख्या होते 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना जुनीद गोलंदाजी हाताळते. आणि हे हाताळण्याचं कौशल्य बऱ्यापैकी तुमच्याकडे असलं पाहिजे, कारण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते ना, तो जग जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे सरकत असतो. वाह, काय स्ट्रोक केला. अप्परकट पाहिला आपण वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टाईल मध्ये रिहानच्या बॅट मधून. आणखी एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. या षटकाने धावसंख्या पोहोचते तब्बल 38च्या घरामध्ये. मी म्हटलं तर रिहान वेळ जाऊ द्यायचा. आता मात्र रिहानने प्रतिहल्ला चढवलाय तो जुनीदवर. हा स्लोवर 1 हुशार गोलंदाज. एसटीची जोरदार फील मात्र नकारार्थी मान हलवतायत ते पंच. स्क्वेअर लेगचे मोहसिन नदाब सर. अर्थात नॉट आउट. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, जबरदस्त स्लोवर 1. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन दाखवताना जुनीद आपल्या गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिरावली या तिसऱ्या षटकानंतर 38 या धावसंख्येवर. 4थं षटक हाताळण्यासाठी पाहूया आपण कोण येते. किंजलोली रायगड एंटरप्राइजेस किंजलोली संघाकडून तौसिफ येतोय. हे 4थं षटक हाताळण्यासाठी थोडंसं फास्ट खेळा एवढीच विनंती असेल किंजलोली संघाला,
कारण यानंतर आपल्याला क्वालिफाईंग मॅच, सेमीफायनलचा मॅच, तब्बल 2 सामने आपल्याला आजच्या दिवसात आणखी खेळवायचे आहेत. तौसिफ रॅडम राऊंड द विकेट. साकिब साठी शाळापर्यंत चेंडू होता, हुकचा इरादा होता पण आउटसाइड एज घेतली आणि चेंडू वर गेला आकाशात. निर्जन स्थळी तो चेंडू पडला. 2 धावा, तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न. नॉट आउट. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो. नॉट आउट. रिव्ह्यू नाही आहे, सॉरी. या 3 धावा येत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या होते तब्बल 41. थोडं लेट झालं यष्टीरक्षकाकडून. ते पाहत राहिला की बॅट्समन नक्की येतोय का नाही. जसाच चेंडू आलाय तसाच जर त्याने स्टंपचा वेध घेतला असता तर कदाचित हा बदल घडला असता निर्णयामध्ये. थोडा जो वेळ घेतला, मिनी सेकंद जो वेळ घेतला, कारण या वेळेतच फलंदाजांनी पॉपिंग क्रीज कंप्लीट केली होती. त्या दोन्ही पंच एकत्रित येऊन सल्लामसलत करतात. ती सल्लामसलत कशाची आहे कदाचित आपल्याला माहिती नाहीये. तौसिफ आपलं क्षेत्ररक्षण पाहतोय की आपण कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहोत आणि या कर्णधाराने आपल्याला काय क्षेत्ररक्षण दिले. रेहान आहे स्ट्राईकला. राईट आर्म राऊंड द विकेट. तौसिफ हल लो फुल टॉस. पुन्हा एकदा यष्टीरक्षकासोबतच काय घडतंय त्यालाही माहिती नाही. लेग स्लिपचा पण क्षेत्ररक्षक सांगतो की तुम्ही पहिले लावत नाहीयेत चेंडू. हेच यष्टीरक्षकाच्या लक्षात येत नाही. खूप काळ रिहान विकेट पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता पण यष्टीरक्षक चेंडू हातात ठेवून पाहत होते. पुन्हा एकदा तौसिफ रिहान साठी. हा क्रॉस बॅट स्ट्रोक, अक्रॉस द स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक मोठा फटका. बिग हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. 47 धावांवर पोहोचवतोय या षटकाराने रिहान आपल्या संघाला. क्रिकेटमध्ये तुम्ही संधी देऊ शकत नाही एखाद्या खेळाडूला. चेंडू सीमारेषा पार. बॅट कट आहे, पंचांचा इशारा. चौकार. थँक्यू डी. रिहानच्या बॅट मधून येतोय फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आणि या चौकारने संघाची धावसंख्या अर्धशतकाच्या पार नेली. संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा होत आहेत. तौसिफ ठरतोय थोडासा महागडा. मॅडम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल रियानला. हा चांगला स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक आहे. सरळ रांगॉल रिसनला रिहानच्या पारीचा होतोय अंत. थँक्यू डीजे. थँक्यू. या षटकातील शेवटचा चेंडू अजून फेकायचा आहे तौसिफला. तौसिफला यश आलंय. ते रिहान सारख्या एका ताकदी फलंदाजाला पॉवर एंड मध्ये परतवण्याची संधी गमावली नाही तौसिफनी. क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला झेल टिपला लॉंग ऑन रिजनला. साजेब नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला तोडील संघाकडून. हाऊ करण्याचा इरादा. जातोय शॉट फाईन लेगच्या वरून चेंडू. थर्ड मॅन रिझनला चौकार.
थँक्यू डीजे. क्रिकेट हा खेळच आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा कधी करू नका, कोणत्या खेळाडूच्या खोड्या काढू नका. आपण काय आहोत ते ओळखा, विजय आपलाच होईल. फक्त स्वतःसाठी नाही तर आधी तुमच्या संधी दिलेल्या संघासाठी खेळा. नक्कीच मित्रांनो, विजय आपला आहे. तेच क्रिकेट आपण पाहतो या खेळाडूच्या माध्यमातून. चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 सीझन 1 सुपर सिलेक्टर माणगाव आयोजित ही स्पर्धा आपण क्रिकेटचा महाकुंभ पाहतोय. अल्ताफभाई धनसे मैदानावर. सलमान शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय किंजलोल रायगड एंटरप्राइजेस संघाकडून. स्ट्राईकला साकीब जो प्रारंभिक आलाय रिहानच्या सोबत, पण रिहाननी त्याची साथ सोडली. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतली चेंडूनी. साकीबच्या बॅट मधून बॅटच्या आजूबाजूनी चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये सलमानला मात्र येते यश. धावसंख्या तिथेच थांबवले त्यांनी 55 या धावसंख्येवर. हे शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. सलमानला ते फेकायचे आहेत. समोर आहे साकीब. एकानोकाड अंग्यात ऑकवर्ड पोझिशन मध्ये हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हा क्षेत्ररक्षक जिथे जातोय तिथे चेंडू त्याचा पाठलाग करते. एकच धाव मिळते इथे साकीबला. आणि क्रिकेटमध्ये हे चित्र सातत्याने आपण पाहतो, कारण क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला लपण्यासाठी संधी नाही. एकदा ठरवलं चेंडूनी तुमचा बाटला करायचा तर तो तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तिथे तुमचा वेध घेत तो येतोच. तसं त्या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत आज घडते या सामन्यासाठी तरी. पण एकदा सलमान साजेब साठी हावर पिछलांचा चेंडू होता. बॅटवाला प्रॉपर टायमिंग झाला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो. यावेळेस मात्र यष्टिरक्षकांनी वेळ घेतला नाही. जिथे चेंडू हातात आला तिथूनच धोनी स्टाईल मध्ये चेंडू फेकला. विकेटचं पतन तोडील साठी डीजे. थँक्यू डीजे. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला कष्ट करावेच लागतील या मैदानामध्ये. सलमान गोलंदाजी करतोय नवीन फलंदाज अब्दुल्ला. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, आणि त्याला का मॅन ऑफ द मॅच मिळाला होता तर त्याने 33 धावा कुठलेला. मागची इनिंग जिथून सोडली तिथूनच सुरुवात केली अब्दुल्लानी या षटकाराने. टीची 63 धावा. का त्याच्या अंगात आर.के. स्पोर्ट सुरतची जर्सी आहे, कारण मागच्या मॅचचा होता तो सामनावीर. कारण धावा केल्या होत्या 33. आता तळाला फलंदाजी करताना सुद्धा चांगली फलंदाजी अब्दुल्ला कडून. यावेळेस मात्र वापसी केली सलमानने आपल्या गोलंदाजीवर. एक तेरी तो एक मेरी असं दाखवताना चित्र सलमान. चांगली गोलंदाजी करतोय सलमान. अब्दुल्ला साठी शाळा प्लेनचा चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातो वेगासारखा, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे स्क्वेअर लेगला. यावेळेस 2 धावा मिळतील अब्दुल्लाला, आणि या 2 धावांनी षटकाची होईल सांगता शेवटच्या. आणि संघाची धावसंख्या होती 65 धावा, 65. 66 धावांचं लक्ष आहे. 66 धावा करायच्या आहेत. किंजलोली संघाला सामना जिंकून सहारा मांजरोडा संघासोबत जर क्वार्टर फायनल खेळायचे असेल तरी 66 धावांचं लक्ष उर्वरित 5 षटकात अर्थात 30 चेंडू मध्ये पूर्ण करायचं आहे. तर जावे आपण आमचे साथी समालोचक यांच्याकडे. जाता एवढंच म्हणेन, छत्री पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकतं. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. मी रजा घेतो. हरीश दीकर आमचे साधी कॉमेंटेटर माझ्यासोबत जुडतायत. आता पुन्हा एकदा एक सुरेख आणि गोड आवाजामध्ये रोहाचा बुलंद आवाज अर्थात हर्षल मुंडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद हरीश सर. माणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 पर्व पहिले आयोजक आहेत सुपर सिलेक्टर माणगाव. आणि या सर्व माणगावकरांनी घेतलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीचंच फळ आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. आजच नाही तर पूर्णपणे 3 दिवस. जुई क्रिकेट क्लब भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा 28, 29, 30 आणि 31 या दिवसांमध्ये जुई येथे पार पडणार आहे. तर या स्पर्धेमध्ये जे भाग घेतील त्या सर्व संघाचे संघनायक 24 तारखेला तिथे लॉट्स पडणार आहे चिठ्ठ्या उडून. तर कुठल्या संघाने सहभाग घेतला असेल तर याची दक्षता घ्यायची आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज आहे आतिफ. नॉन स्ट्राईकला फलंदाज त्याच्या समवेत आहे फैसल. आणि गोलंदाज आपण पाहतोय रिहान. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी रिहानला मात्र इथे आमंत्रित केले. पॉवर प्लेचं षटक पंचांना पार केलंय. पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. स्वर चेंडू आहे. ही अवंतर धाव आहे. अवंतर धावेने श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन मात्र झाले 1 या धावेने. आणि नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय चुक टप्प्याचा फेकला गेला. निर्धाव चेंडूची सांगत होती. एकही धावीत नाही या चेंडूवरती. तब्बल आपण पाहिलं तर 66 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय या किंजलोली संघ. मातबर संघ आहे. तर नक्कीच आजचा दिवस फैजल या नावाच्या खेळाडूंच्या नावावरती आहे. तर आता पाहायचं पुन्हा एकदा मोठी अपील आहे. अपील मध्ये आत्मविश्वास तेवढासा कमी होता. उत्साह आपण पाहतोय थोडासा जास्त झाला. त्यामुळे अपील मात्र इथे फेटाळून लावली आहे. या एक धावीन इथे एक धाव आपण पाहिलं तर अवंतर स्वरूपामध्ये आली आहे. एकच धाव धाव फळकावरती आली आहे. आतापर्यंत चेंडू हाताळले गेले 2. एक धाव खर्च केली ती सुद्धा अवंतर स्वरूपामध्ये. म्हणजे अजूनही कुठल्याही फलंदाजाचा वैयक्तिक अकाउंट ओपन नाही झालाय. पुढचा चेंडू अडवा बॅटने पुल केला. हा फटका फसलाय. चेंडू मागे येतोय क्षेत्ररक्षक. चेंडू आपण पाहतोय धरतीला दान झालाय. तब्बल 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचले होते. परफेक्ट कॉलिंग झाली नाही तिघांमध्ये सुद्धा. आणि चेंडू आपण जर पाहिलं तर मैदानावरती पळतोय. आणि नक्कीच इथे दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावा घेतल्यात. सूर्यकिरण विकेट. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर तब्बल
3 धावा धावफलकावरती येतात. 3 धावा धावफलकावरती येतात तर नक्कीच सुरेख खेळी केली जाते दोन्ही संघाकडून. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल अशी आपण आशा बाळगूया. हा फटका सुद्धा फसला गेलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक सुरेख झेल इथे मात्र पकडला जातोय. फलंदाज बाद आतिफ बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय जसं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडली गेली, सुरेख झेल पकडला गेला आणि तो झेल महत्वाचा होता. आतिफ सारखा एक धडाकेबाज फलंदाज त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज रिहान याला या षटकातील अजूनही जर आपण पाहिलं बघितलं तर 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहेत 3. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलात आणि त्याच्यामध्ये 1 धाव अवंतर स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय ताबिश. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल एक धडाकेबाज फलंदाज फैसल. नॉन स्ट्राईकला आहे ताबिश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा रिहान. अडवा बाटने पुल केलाय. हा सुद्धा फटका तेवढाच फसलाय. वा भाई वा, सुरेख क्षेत्ररक्षण. एक हा चेंडू असं वाटलं होतं की या फटक्यावरती 6 धावा मिळतील आणि तशाच पद्धतीचा फटका सुद्धा होता. पण आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची साथ मिळतीये गोलंदाज रिहानला आणि इथे मात्र परफेक्ट फिल्डिंग केली आहे. आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा इथे मात्र रोखल्या जातात अब्दुल याच्याकडून. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये, कारण की जो संघ हा सामना जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मांजोर्णी संघासमोर भिडण्यासाठी जाणार आहे. पुढचा चेंडू सुरेख फटका ऑन साइडला खेळला. व्हॉट फॅन्टॅस्टिक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकदम परफेक्ट फिल्डिंग. पंचांकडे मोठी अपील. फलंदाज बाद आणि इथे मात्र आपण पाहतोय ताबिश बॅक टू द पवेलियन. मोहसिन नदाफ. फलंदाज जोतोय बाद. त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जुनैद. जुनैद मैदानावरती आपण पाहतोय येताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज हसीब वरती ते विश्वास दाखवला जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तरी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली रिहान याची. 66 धावा डिफेंड करीत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 4च धावा खर्च केल्या. नक्कीच सुरुवात गोड झाली असं म्हणूया आपण तुडेल या संघाची. षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला एक फलंदाज धडाकेबाज फलंदाज आहे आणि नक्कीच हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचं. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगत होतीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहिलं तर हसीब याच्याकडून पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. नक्कीच थोडा आत्मविश्वास दुणावला असेल कारण की पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे केली आहे मोठी अपील. अपील मध्ये तेवढाच आत्मविश्वास कमी आहे. उत्साह थोडा जास्त झाल्यामुळे अपील मात्र इथे फेटाळून लावली आहे. धावसंख्या असणार आहे स्थिर. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते 4 धावा.
66 धावांचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर आता इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये. तुमची जी गाडी आहे ती तुमची जी फर्स्ट गिअरवर चालते तिला आता टॉप गिअरवरती टाकावं लागेल. कुठेतरी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. फैजल आणि त्याच्या समोर आपण पाहतोय साथीला आहे जुनैद. याला मोठा फटका आलाय, हा फटका फसलाय, टायमिंग थोडं कन्फ्युज झालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टायमिंग परफेक्ट नव्हता आणि क्षेत्ररक्षकाकडून केलेली ही चुकी किती महागात ठरेल. कारण की हे दोन फलंदाज जर शेवटपर्यंत मैदानावरती थांबले तर नक्कीच या सामन्याचं पूर्णपणे रंग आणि रूप वेगळं पाहायला मिळेल. तशाच पद्धतीची खेळी करताना पाहायला मिळतात हे दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच फैजल पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बघितलं नक्कीच ते पहिले दोन फैजल होते मांजरी संघाचे, ते नक्कीच क्वालिफाय मध्ये आपल्या संघाला घेऊन गेले. तर आता हा फैजल आपल्या संघाला क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी घेऊन जाईल का, की समोर असलेला गोलंदाज आपण पाहिलं तर जुनैद त्याला रोखेल, हे आपल्याला पाहायचं. जुनैदने आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे, पण आता हा लेफ्ट हँड बॅट्समन आहे, डावखुरा फलंदाज आहे, तर त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे की नक्कीच तो मोठे फटके लगावू शकतो. सुरेख फटका फसलाय, तिथे शोधलंय सरळ क्षेत्ररक्षकाला, फलंदाज बाद आणि इथे मात्र आपण पाहतोय फैजलच्या खेळीचा अंत. फैजल बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये त्यांना देतोय सौत. पहिलं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर ही दुसऱ्या षटक प्रगतीपदावरती गोलंदाज हसीब आणि या गोलंदाजांनी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. नक्कीच गोलंदाजी मार्फत जे एक अपेक्षा होती तशा पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला माहितीये, पण कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडं का होईना बॅकफुटवर ढकललं जात आहे. 66 धावांपासून दूर करण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती चालू आहे आणि काय घडलंय फर्स्ट स्लिप मध्ये तिथे केलेली ही चुकी, जेल सोडला जातोय, जीवनदान लाईफ अंदाज. तर आपण पाहतोय विनंती आहे आपण जी सीमारेखा आहे तिच्या थोडं आतमध्ये बसायचं आहे प्रेक्षक वर्ग. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज आपण पाहतोय हसीब आहे, षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू राखण्यासाठी सज्ज होईल. हसीबला थोडी क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये, तर नक्कीच क्षेत्ररक्षणामार्फत जर चुक्या केला तर मात्र 3 षटकामध्ये सुद्धा या धावा होऊ शकतात. क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ, कारण की आपण पाहिलं तर कधी कधी 12 चेंडूमध्ये 12 धावा होत नाहीत आणि 12 चेंडूमध्ये 50 ते 55-60 धावा बनवल्या जातात. लोवर फुल टॉस आणि चेंडू झालाय सरळ सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. बऱ्या थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे 12. 12 धावा धावफलकावरती लागतात. चेंडू झालेत 12 धावा धावफलकावरती आल्यात 12.
कुठलाही वेळ खर्च करायचा नाही विनंती असणार आहे. 18 चेंडू आणि आपण पाहिलं तर गरज असणार आहे 54 धावांची. 18 चेंडू 54 धावांची गरज. विनंती आहे थोडं फास्ट खेळायचं, कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवायची आहे आणि क्वालिफाय नंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची पहिली सेमी फायनल मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 पहिली सेमी फायनल आज आपण खेळवणार आहोत. काल क्वालिफाय झालेला संघ वनी वर्सेस आज जो संघ क्वालिफाय होईल त्या दोन संघांमध्ये या स्पर्धेची पहिली सेमी फायनल. कोण ठरेल, कोण जाईल फायनल मॅच खेळण्यासाठी या स्पर्धेची. सुरेख फटका फसलाय, चेंडू मागे स्वतः गोलंदाज आणि आज येईल सुटला जातो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न आणि ते मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. रेहान भाई नवीन फलंदाज आपण पाहतोय या मैदानावरती येतोय तौसिफ. थँक्यू डीजे. तसेच आमचे संघ सहकारी ज्यांच्या पाठबळाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या मदतीने ही स्पर्धा ही पार पडते असे आमचे रिहान इरफान हाजिते हे आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी वरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. आदिल गजगे कुठे असतील त्यांनी जरा अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. शिराजभाई कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. विनंती असेल त्यांना. विनंती असणार आहे प्रेक्षकांनी बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. विनंती आहे बाहेरून आपण आवाज द्यायचा नाहीये. आपणास 2 रनची पॅनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. आपण बाहेरून कॉल करायचा नाहीये. तर नक्कीच आपण पाहतोय प्रयत्न जातोय मैदानाकडे. जिथे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तौसिफ. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव जातोय, एकही धाव येत नाहीये चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 66 धावांचा एक मोठं डोंगर ते पार करत असताना कुठेतरी दमछाप होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुट होते ढकललं जात आहे. आणि ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे, ज्या मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहेत तशा पद्धतीचे फटके आतापर्यंत पाहायला मिळत नाहीयेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा, यष्टीरक्षक घेतोय चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. श्री इरफान नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सलमान. चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते की त्यांनी या टुर्नामेंटसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं योगदान हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. लाईव्ह कृपया इथे दाखवायचं आहे. कॅमेरामन इथे दाखवायचं आहे की श्री इरफान हाजिते हे आदिल गजगे यांच्या सन्मानित करण्यात येत आहे. त्यांचा स्वीकार त्यांनी करावा. ओव्हर टू हरीश सर. षटकातील पुढील चेंडू खोलवडप्याचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सडी यॉर्कर ब्रह्मास्त्र मात्र इथे उपयोग केला जातो. गोलंदाज जर रिहान याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख कामगिरी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. या गोलंदाजांनी नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी विजयश्री खेचण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे
आणि नक्कीच कुठेतरी यशस्वीरित्या आतापर्यंत कामगिरी केली या संघाने. नक्कीच मांजरणे संघासमोर भिडण्यासाठी कुठला संघ जाईल याच्याकडे सर्वांच्याच नजर आहेत. कारण की आजच्या दिवसातील शेवटचा सामना म्हणजे क्वालिफायची मॅच आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर सेमी फायनल वनी वर्सेस या दोन संघांमध्ये जो संघ विजय होईल क्वालिफायची मॅच नक्कीच जो संघ विजय होईल तो वनी संघासमोर या स्पर्धेची पहिली सेमी फायनल खेळण्यासाठी दाखल होणार आहे. एस्ट्या उद्ध्वस्त त्रिपळाची बाद क्लीन बोल्ड फलंदाज बाद. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रिहान. पुढील संघ आपला 12वा खेळाडू बारा चेंडू आणि 51 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये सहा चेंडू मध्ये प्रत्येक षटकामध्ये 25.5 सरासरीने पुढे सरकावं लागेल. गोलंदाज हानिफ. पहिले चेंडू सुरेख गोलंदाजी या चुकडप्याची गोलंदाजी. 11 चेंडू 51 धावांची गरज. आता फक्त आणि फक्त मोठी फटकी लगावावी लागतील. आता षटकार चौकारची बॅट बोलावी लागेल कारण की जर आता इथे सिंगल डबलने काम चालणार नाहीये. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू स्वर. ही एक अवंतर धावा आहे. अवंतर धावे धावसंख्येत वाढ. धावसंख्या फलकावरती 16 धावा निर्धारित. आता आपण पाहिलं तर चेंडू असणार आहेत 11 आणि 50 धावांची गरज. 11 चेंडू 50 धावांची गरज असताना फलंदाजीसाठी एक फलंदाज आपण पाहतोय सरफराज. आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय निर्धाव. आपण पाहतोय 10 चेंडू आणि आता गरज आहे 50 धावांची. 10 चेंडू 50 धावांची गरज. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच हा चेंडू जातोय निर्धाव. 9 चेंडू आणि गरज असणार आहे ती तब्बल 50 धावांची. 9 चेंडू 50 धावा म्हणजे आपण पाहतोय हा सामना आहे तो थोडं का होईना तुडेल या संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 50 धावा होऊ शकतात पण हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाही. या फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय शोएब.
आणि इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका, या फटक्यावरती येतील त्या 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय हनीफ याच्यासाठी 1000 रुपयाचा इथे पारितोषिक येतोय. अली देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हनीफ या गोलंदाजासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. वेस्ट आउट वाज क्लीन बॉल्ड. नक्कीच सुरेख गोलंदाजी हनीफ याची. नवीन फलंदाज गोलंदाज साजेब. फलंदाज आपण पाहतोय नदीम. गोलंदाज साजेब. पहिला चेंडू काय आहे तर नक्कीच निर्धाव. षटकातील दुसरे चेंडू. फुलटॉस चेंडू आणि आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. उत्कृष्ट गोलंदाजी. त्याचबरोबर एक सूचना आहे की आपण पाहतोय की आपल्या उजव्या बाजूला लेदर क्रिकेट अकॅडमीचं प्रशिक्षण श्री नयन शिंदे सरांमार्फत होतंय. वयोगट 7 ते 19 वर्षाखालील ज्या कोणालाही लेदर क्रिकेट अकॅडमीमध्ये सहभाग घ्यायचा असेल, आपल्या नावाची नोंदणी करायची असेल, त्यांनी श्री नयन सर यांच्याशी संपर्क करायचा आहे. माणगावमध्ये लेदर क्रिकेटचे चांगले कोच उपलब्ध आहेत. नयन सर यांच्या माध्यमातून जर ज्याला कोणाला लेदर क्रिकेट अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल, त्यांची वयोमर्यादा 7 ते 19 पर्यंत असेल, त्यांनी श्री नयन सर, नयन शिंदे क्रिकेट अकॅडमी हे जे संचालक यांच्याशी संपर्क करायचा आहे. ओव्हर टू हरीश सर. धन्यवाद. नक्कीच भारत सर, कारण की त्यांच्या माध्यमातून अंडर 19 ची मानगाव प्रीमियर लीग सीझन बॉल वरती मानगाव प्रीमियर लीग सुद्धा आहे. आणि नक्कीच 27, 28, 29 या दिवसामध्ये ती मानगाव प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे अंडर 19 सीझन बॉल वरती, ती याच मैदानावरती पार पडणार आहे. सुंदर असं आयोजन आहे त्यांचं सुद्धा. नक्कीच प्रेक्षक वर्गांना सुद्धा विनंती आहे, एक ज्या नवीन खेळाडू जे आपल्या मानगाव मध्ये निर्माण होणार आहेत, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच तुम्ही इथे उपस्थिती दर्शवा. कारण की मानगाव प्रीमियर लीग अंडर 19 ची नयनजी शिंदे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून मुली असतील किंवा मुलं, कारण की मुलींचा जो आपण पद्धती एक त्यांच्याकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे आणि त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म देण्याचं काम नयन शिंदे सरांकडून मिळतोय. नक्कीच या चेंडूवरती येतात 6 धावा. पक्षापाशी संपर्क साधायचा आहे. मांजराव संघाचा कर्णधार, लगेचच त्यांचा सामना आहे. मांजोर्णे संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समोर असणार आहे तुडेल. मांजोर्णे वर्सेस तुडेल. मांजोर्णे आणि तुडेल या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफायची मॅच. आणि त्यानंतर आपण खेळणार आहोत या दोन संघांमध्ये जो संघ विजय होईल तो थेट सेमी फायनल मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021. आणि या स्पर्धेची आपण पाहणार आहोत पहिली